नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत 26 मार्च 2021च्या चालू घडामोडी. पहिलं आपण पाहणार आहोत पुरस्कार. आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सन 2020 या वर्षाचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती होती आणि या निवड समितीनं आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. प्रथम आपण पुरस्काराविषयी पाहूया. महाराष्ट्र भूषण पुरस्कार याची सुरुवात 1996 रोजी झालेली आहे. राज्याचा मान अभिमानाने उंचवणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. साहित्य, कला, समाजसेवा, संगीत, नाट्य दिग्दर्शन, चित्रपट या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं नाव उंचावलं यांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचं स्वरूप आहे 10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ. आता आपण पाहणार आहोत की हा पुरस्कार आतापर्यंत किती व्यक्तींना दिला गेला. साधारण 15 व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला. या आशा मंगेशकर आहेत यांना हा 16वा पुरस्कार भेटलेला आहे. या अगोदर आपण कुणाकुणाला पुरस्कार भेटले हे पाहणार आहोत. पहिला पुरस्कार भेटला पु ल देशपांडे यांना. पु ल देशपांडे ज्येष्ठ साहित्यिक होते. दुसरा लता मंगेशकर ज्या आत्ताच्या आशा भोसले आहेत यांच्या त्या भगिनी आहेत. तिसरं आहे सचिन तेंडुलकर, क्रीडा विश्वातलं एक क्रिकेटमधलं नाव आहे. चौथं विजय भटकर, कॉम्प्युटरमध्ये महाराष्ट्राचं नाव उंचावणारं एक व्यक्तिमत्व आहे IT क्षेत्रामध्ये. पंडित भीमसेन जोशी एक संगीत क्षेत्रातलं किंवा गायन क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. त्यानंतर डॉक्टर अभय बंग व राणी बंग, कुपोषणामध्ये मेळघाटमध्ये काम यांचं फार मोठं आहे. लहान मुलांचं जे मृत्यू होतात कुपोषणामध्ये यामध्ये डॉक्टर अभय बंग व राणी बंग यांनी काम केलेलं आहे. त्यांचा युनेस्कोनेही गौरव केलेला आहे. यानंतर सर्वांना परिचित असणारे बाबा आमटे, कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात ज्यांनी आपले आयुष्य घालवलं असे बाबा आमटे होते. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे शास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर रतन टाटा, उद्योग जगतामध्ये टाटांचं नाव फार मोठं आहे आणि यामध्ये रतन टाटांचाही त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. यानंतर मिळालं आहे रामराव कृष्णराव उर्फ RK पाटील, समाजसेवा क्षेत्रामध्ये यांचं काम आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचंही समाजसेवा क्षेत्रामध्ये काम आहे. मंगेश पाडगावकर एक कवी आहेत. जिप्सी हा त्यांचा एक काव्यसंग्रह आहे. यानंतर सुलोचना दिदी अभिनय क्षेत्रातले एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर जयंत नारळीकर हे खगोलशास्त्रामध्ये एक नाव आहे आणि त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे आयुक्त आहे त्याची स्थापना केलेली आहे. त्यानंतर डॉक्टर अनिल काकोडकर अणुशास्त्रज्ञ आहेत ते. यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांना 15वा पुरस्कार 2015 साली भेटला होता. यानंतर पुरस्कार दिले गेले नव्हते. हा बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार दिल्यानंतर काही वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारनं पुरस्कार देणं स्थगित केलं होतं. यानंतर आत्ता सरकारनं आशा भोसले यांना 16वा पुरस्कार दिलेला आहे. 2020 साली हा 16वा पुरस्कार आहे. अशा पद्धतीनं 16 पुरस्कार आतापर्यंत महाराष्ट्र भूषण दिले गेलेले आहेत. आता आपण आशा भोसले यांच्याविषयी पाहूया. 1943 पासून गायन कारकिर्दीला आशा भोसले यांनी सुरुवात केली आहे. सर्व भारतीय भाषेसह त्यांची इंग्रजी व रशियन भाषेतील गाणी आहेत. त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार आहेत. पद्मविभूषण मिळालेला आहे, 8 वेळा फिल्मफेअर मिळालेला आहे, 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा भारताचा त्यांना मिळालेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 साली त्यांना मिळालेला आहे. फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2001 साली मिळालेला आहे आणि आत्ता महाराष्ट्र भूषण 2020 त्यांना मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण आशा भोसले यांना जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला याविषयी पाहिजे. आता आपण दुसरी आर्थिक घडामोडी पाहणार आहोत. आर्थिक घडामोडीमध्ये पहिली आहे ती भारतीय अर्थव्यवस्थेला गती असा फिचचा पॉझिटिव्ह अंदाज आहे. फिच ही पतमानांकन संस्था आहे. भारतामध्ये किंवा जगामध्ये प्रत्येक देशाची आर्थिक स्थिती कशी आहे हे सांगण्यासाठी काही पतमानांकन संस्था आहेत. फिच असेल, भारताची क्रिसिल असेल किंवा मुडीज असेल किंवा OECD ह्या काय करतात,
एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ही कितपत चांगली आहे हे सांगण्यासाठी त्यांनी स्वतःचे एक मानांकन केलं जातं आणि त्या मानांकनानुसार जगातील काही देश किंवा काही अर्थसंस्था त्या देशामध्ये आर्थिक स्थिती चांगली असेल तर गुंतवणूक करतात. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला गती, फीचचा पॉझिटिव्ह जो अंदाज आहे हा भारतासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे, कारण यामुळे भारतामध्ये गुंतवणूक वाढ होण्यास मदत होणार आहे. तर फीचच्या ताज्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2022 मध्ये देशाचा GDP 12.8% वधारण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलंय. कारण यांनी सांगितलं की लसीकरणामुळे अर्थकारणाला गती मिळेल. सध्या भारतामध्ये कोविड-19ची जे लसीकरण मोहीम आहे ही एकदम चांगल्या पद्धतीने राबवली गेली आहे आणि सध्या लसीकरणाचा वेगही चांगला आहे. त्यामुळं भारत अर्थव्यवस्थेमध्ये लवकरच पूर्वपदावर येईल असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यांनीच सांगितलंय की 2021 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर 5.8% राहण्याची शक्यता आहे. आता मुडीच्याच मते 2022 मध्ये फिचने सांगितलं होतं की 12.8% वधारण्याची शक्यता. तर मुडीज ही सुद्धा एक पतमानांकन संस्था आहे, तिनं सांगितलं की 2022 मध्ये 13.7% राहील. IMF सुद्धा सांगितलंय की 11.5% वाढ राहील. ओईसीडीनं सांगितले की 12.6% असेल. आता फिच रेटिंग एजन्सीबद्दल आपण बोलूया. फिच रेटिंग लिमिटेड ही तिचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय पत दर्जा ठरवणारी एक संस्था आहे. तिचं मुख्यालय न्यूयॉर्क व लंडन येथे आहे आणि या संस्थेची स्थापना जॉन फिच यांनी केलेली आहे. आता आपण दुसरी आर्थिक घडामोडी पाहणार आहे, बॅड बँक. सध्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की आता आपण भारतामध्ये बॅड बँक स्थापन करणार आहोत. आता बॅड बँक म्हणजे काय हा एक पहिला प्रश्न आहे. काय होतं, बँकामध्ये ठेवी असतात आणि ठेवींचं रूपांतर कर्ज देऊन भांडवल निर्मितीसाठी केलं जातं. पण ज्यावेळेस आपण कर्ज देतो त्यावेळेस ते कर्ज काही वेळेस रिटर्न येत नाही आणि त्यामुळं ते कर्ज बुडीत होतं. अशी जी थकीत किंवा अनुत्पादित कर्जे असतात त्यांना आपण इंग्रजीमध्ये NPA म्हणतो आणि त्या NPA झाल्यामुळं बँकेचं भागभांडवल कमी होतं आणि ते भांडवल कमी झाल्यामुळं बँक बुडण्याची शक्यता असते. यासाठी सरकारनं एक अशी आपण बॅड बँक स्थापन करणार आहे की जी बँकांची थकीत आणि अनुत्पादित कर्ज आहेत ही या बॅड बँकेकडं पुस्तकी किमतीला वर्ग करायची व मालमत्ता विक्रीतून कर्जफेड करून ह्या बॅड बँकेने घ्यायची, जेणेकरून ज्या सरकारी बँका आहेत, सार्वजनिक बँका आहेत, यामध्ये सध्या NPAचं प्रमाण वाढतं आणि हे वाढणारं प्रमाण NPAचं बँकेसाठी ताळेबंद करताना फार जिकिरीचं असतं. यामुळे बँकेमध्ये नफा कमी होतो आणि बँक बुडण्याची शक्यता असते. हाच विचार करून आता आपण बॅड बँक स्थापन करणार आहे. यामुळे आपल्याला लाभ काय होईल तर बँकांची कार्यक्षमता वाढवेल. बँकांना कर्ज वसुलीसाठी काही वेळेस कोर्टातही जावं लागतं आणि आपण पाहिलंच आता विजय मल्ल्या असेल किंवा नीरव मोदी असेल हे बँकांची कर्ज बुडून परदेशात गेले. बँकांना हे पैसे मिळवणे फार जिकिरीचं बनतं. यासाठी अशी जर बॅड बँक असेल तर बँकांना कर्ज वसुलीसाठी हे कर्ज बॅड बँकेकडे देता येतील आणि बँक आपला एक व्यवसाय म्हणून व्यवस्थित सुरू ठेवतील. यामुळे काय होईल, बँकेचा ताळेबंदही सुधारला जाईल. येणे आणि देणे हे जर व्यवस्थित असेल तर बँक चांगली चालेल. ॲक्च्युली बँकेचं काम हे ज्यांना पैशाची गरज आहे त्यांच्यासाठी आहे, पण सध्या बँकांचं पाहिलं तर गरिबांसाठी सावकारीकडे जावं लागतं आणि बँका कर्ज देत नाहीत. हे श्रीमंतांसाठी कर्ज होतं आणि त्यामुळं श्रीमंत निवांत राहतात आणि इकडे शेतकरी कर्जासाठी कित्येक वेळा बँकेची पायरी झिजवतो. कधी कधी तो सावकाराच्या ह्यालाही बळी पडतो आणि शेतकऱ्यांची आत्महत्या पाहतो. यासाठी सरकारने एक उपाय सुचवला की आपण ह्या बॅड बँकेची स्थापना करू, जेणेकरून बॅड बँकेमुळं ज्या सार्वजनिक बँका आपल्याला सध्या कर्जाच्या याच्यामध्ये डुबलेल्या दिसतात ते कमी प्रमाण होईल. आता या अगोदरही असा एक आपल्या देशामध्ये प्रयत्न झाला आहे की सरफेसी ऍक्ट 2002 आणला होता की ह्या कायद्याने बँकांना त्यांच्या बुडीत कर्जावरील तारण स्वतः विकून स्वतःचे पैसे प्राप्त करण्याचा अधिकार होता. पण हे बँक करण्यापेक्षा आता आपण बॅड बँकच स्थापन करू आणि ज्या बॅड बँकेजवळ आपण हा एक थकीत आणि अनुत्पादित कर्ज आहे हे बॅड बँकेकडे देऊन बॅड बँक ती पुस्तकी किमतीला वर्ग करून मालमत्ता विक्रीतून कर्जफेड करून घेऊ शकते. यानंतर आपण सांस्कृतिक घडामोडी पाहणार आहोत. पहिली घडामोड आहे की जर हरिद्वार येथे कुंभमेळा यावर्षी आहे आणि हा कुंभमेळा फक्त आता महिनाभर असणार आहे. त्याचं कारण असं आहे की कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी इतिहासात
प्रथमच असा निर्णय घेतला की हा कुंभमेळा फक्त महिनाभरच असेल आणि या महिनाभरामध्ये 12, 14 आणि 27 एप्रिलच्या 3 शाही सणासह 1 ते 30 एप्रिल असा महिनाभर सोहळा असेल. आता कुंभमेळा हा सूर्य जेव्हा कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस तो त्या कालावधीमध्ये भारतामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं. आता कुंभमेळा भारतामध्ये 4 ठिकाणी घेतला जातो. या 4 ठिकाणांमध्ये ही नदीकाठीची शहर आहेत, या शहरांमध्ये हा कुंभमेळा होतो. यातच एक शहर म्हणजे हरिद्वार. आता यासाठी मग करोना आहे आणि कुंभमेळा पण घ्यायचा आहे, हिंदूंचा पवित्र सण आहे, तर करायचं काय? तर यासाठी त्यांनी एक हे केलेलं आहे की RT-PCR करोना चाचणी निगेटिव्ह असणाऱ्यांना भाविकांनाच त्यात सहभागी होता येईल. मग आता कुंभमेळा म्हणजे काय हे पहिला प्रश्न आपल्या पुढे येतो. तर कुंभमेळा हा एक ठराविक आवर्तनाच्या काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा एक मेळा आहे. तर ही सुरुवात आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये आढळते. हर्षवर्धन जो वर्धन घराण्याचा राजा होता तो जर 5 वर्षांनी गंगा, यमुना व सरस्वती या नद्या किनारी धार्मिक उत्सव भरवत होता आणि हीच कुंभमेळ्याची सुरुवात अशी मानली जाते. हर्षवर्धन हा हिंदू संस्कृतीला एक चांगला मानणारा होता आणि या काळात तो काय करायचा, भरपूर दान द्यायचा आणि हे दान करताना तो यमुना, सरस्वती, गंगा या नद्याकाठी धार्मिक उत्सव भरवायचा आणि या धार्मिक उत्सवालाच आपण कुंभमेळ्याची सुरुवात अशी म्हणू शकतो. आता कुंभमेळ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर दर 3 वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात प्रयागराज, उज्जैन, नाशिक, त्र्यंबकेश्वर, हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळा भरतात. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे की प्रयागराज हे कोणत्या नदीकाठी आहे, उज्जैन कोणत्या नदीकाठी आहे, नाशिक, त्र्यंबकेश्वर कोणत्या नदीकाठी आहे आणि हरिद्वार कोणत्या नदीकाठी आहे. हे पूर्ण कुंभमेळे भरतात आणि दर 6 वर्षानं हरिद्वार व प्रयाग येथे अर्ध कुंभमेळा भरतो. 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षानंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा भरतो. अशा पद्धतीनं कुंभमेळ्याचं नियोजन होतं. आता कुंभमेळ्याबद्दल जर आपल्याला सांगायचं म्हणलं तर जागतिक सांस्कृतिक वारसामध्ये याची नोंद घेतलेली आहे. भारतामध्ये जे जागतिक वारसा युनेस्को ठरवतं त्यामध्ये काही स्थळांचा समावेश आहे, त्यामध्ये काही उत्सव सुद्धा आहेत आणि या उत्सवामध्ये कुंभमेळ्याचाही समावेश केला गेलेला आहे. आता हा कुंभमेळा धार्मिक उत्सव आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही. असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे. आता मला तुम्ही सांगाल की भारतामध्ये युनेस्कोने जाहीर केलेले किती आहेत असे जागतिक वारसा की जे काही मिश्र पद्धतीचे आहेत, काही सांस्कृतिक आहेत, असं मला तुम्ही सांगणार आहात आणि यातला मिश्रमध्ये कोणता आहे हे तुम्ही मला सांगणार आहात. काही नैसर्गिक आहेत, काही सांस्कृतिक आहेत आणि काही मिश्र आहेत. हे तुम्ही मला युनेस्कोची स्थापना आणि तिनं दिलेले जागतिक सांस्कृतिक वारसामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या देशाचे आहेत आणि भारताचे किती आहेत हे मला तुम्ही सांगणार. यानंतर आपण दुसरी सांस्कृतिक घडामोडी पाहणार आहोत. 94वे मराठी साहित्य संमेलन सोहळा इतिहासात प्रथमच स्थगित केला गेला आहे. आता हे 94 साहित्य संमेलन नाशिक इथं होणार होतं. याचे अध्यक्ष आता आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले त्यातली एक व्यक्ती आहे, ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. आता नाशिक साहित्य संमेलन कोरोना रुग्ण वाढल्यामुळे स्थगित करावे लागले आहे. यापूर्वीही असं घडलं होतं. आता यापूर्वी 2 वेळा घडलं होतं. कधी की परळी व जिल्ह्यात येथे साहित्य संमेलन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये घेतलं गेलं होतं आणि घुमान येथे साहित्य संमेलन झालं होतं ते 1.5 महिन्यानंतर उशिरा घेतलं गेलं होतं. आता हे घुमान हे आहे ना पंजाबमध्ये आहे, तरी पण मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये का घेतलं गेलं असा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो. तर घुमान आणि महाराष्ट्र हे एक संत साहित्यामध्ये आपलं संबंध आहेत. आपल्या नामदेवांनी आपण म्हणतो ना संत मेळ्याची पताका पंजाबमध्ये नेऊन तिकडं पंजाबमध्ये संत आपल्या पंजाबमध्ये संतांचा एक प्रभाव तिथं आढळतो आणि यामध्ये नामदेवांनी गुमान या ठिकाणी आपलं काही काळ वास्तव केलं होतं. यावेळी त्यांनी तिथं मराठी बरोबर हिंदी ही भाषेतून आपल्या साहित्याचा प्रचार केला होता. यातले काही नामदेवांचे अभंग आपल्याला कबीरांच्या दोहेमध्ये आढळतात आणि ह्या नामदेवांच्या अभंगवाणी
हे आपल्याला घुमानमध्ये पाहायला मिळते. म्हणून सरहद या संस्थेनं घुमान येथे साहित्य संमेलन घेतलं होतं आणि हे 1.5 महिन्या उशिरा घेतलं गेलं होतं. आता एक वेळ अशी होती की महाबळेश्वर येथे साहित्य संमेलन डॉक्टर आनंद यादव हे अध्यक्ष होते आणि यांच्या पुस्तकाविषयी वाद झाला होता आणि यावेळी अध्यक्षविना घ्यावे लागले होते. आता महाबळेश्वरचं साहित्य संमेलन जे झालं होतं त्याचे अध्यक्ष डॉक्टर आनंद यादव होते. आनंद यादवांच्याही काही चांगल्या कादंबऱ्या आहेत, झोंबे आहे किंवा काही त्यांचे लेखी आपण वाचलेले आहेत. आपल्याला त्या पाटी आणि पोळी त्यांचा काही शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये त्यांचा एक धडा होता, पाठ होता आणि तोही शिक्षणाची पाठी हातात घ्यायची का शेणाची पाठी या संदर्भात होता. आणि त्यामुळे डॉक्टर आनंद यादव हे साहित्य वर्तुळातलं एक चांगलं मोठं नाव आहे आणि त्यांच्या कादंबऱ्याही वाचण्यासारख्या आहेत. आणि ते महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना काही त्यांच्या लिखाणाविषयी पुस्तकाविषयी वादंग झाल्यामुळं त्यांना तिथं जाता आलं नव्हतं आणि त्यावेळी अध्यक्ष विना घेतलं गेलं होतं. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात की मराठी साहित्य संमेलन कधी सुरुवात झालं आणि याचं सुरुवात कोणी केली. हे एक समाजसुधारक होते आणि सध्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत. यानंतर आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत. आता पंतप्रधान मोदी यांचा 26 मार्च 2021 रोजी बांगलादेश दौरा. कोरोना काळानंतरचा हा पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच दौरा आहे आणि हा दौरा बांगलादेश निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे आता बांगलादेश निर्मितीला 50 वर्ष झालेली आहेत. यामुळं हा सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आणखी एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत ते म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम. आता हे शेख मुजीबुर रहमान कोण आहेत तर शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते आणि यांच्यामुळेच बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून बांगलादेश निर्मिती झाली आणि या बांगलादेश निर्मितीचा 50 वर्षाचा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. आता बांगलादेश आणि भारताचा या संदर्भात आपण उद्या आणखीन पाहणार आहोत कारण सध्या सोहळा सुरू आहे. या संबंधातली आपण बातमी पाहणार आहोत कारण बांगलादेश हा आपल्या भारताचा सर्वाधिक सीमा असणारा एक देश आहे आणि मुस्लिम राष्ट्र असणाऱ्याबरोबर आपले बांगलादेश हा एक असं राष्ट्र आहे की ज्याच्याबरोबर आपला चांगला संबंध आहे आणि बांगलादेश स्वातंत्र्य करण्यासाठी आपली एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या काळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांनी एक ऑपरेशन राबवलं होतं. त्या ऑपरेशनचं नाव मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार कोणत्या ऑपरेशनद्वारे आपण बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ह्या बांगलादेश निर्मितीसाठी आपण जे लष्करी कारवाई केली त्या लष्करी कारवाईचं नाव काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यावेळेस कोण जनरल होते जे लष्करामध्ये जनरल होते ज्यांनी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर दुसरी आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहे की ग्रीस स्वातंत्र्य संग्रामाला 200 वर्ष आपण ह्या वर्षी साजरं केलं. तर ग्रीस स्वातंत्र्य संग्राम 200 वर्ष पूर्ण झालेत. या संदर्भात आपण पाहणार आहोत. हे साजरं कधी केलं तर 25 मार्च 2021. आता ही बातमी सांगण्याचा एक महत्त्वाचा हिस्सा असा आहे की भारत ग्रीस यांचे संबंध आपल्याला मध्ययुगीन प्राचीन काळापासून सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. भारताचा संबंध सर्वप्रथम आपण अशोक राजाच्या पासून ते आत्तापर्यंत सुद्धा पाहतो. आता प्रथम पाहायचं म्हणलं तर आपल्याकडे जे युनानी औषध आहे ते ग्रीक पासून आपण घेतलेलं आहे. आयुष औषध आपण सध्या वापरतो. आयुष मीन्स आयुर्वेदा, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी. युनानी जे औषध आपण वापरतोय सध्या त्यामध्ये युनानी औषध आहे ते ग्रीस मधून आपण ते घेतलेलं आहे असं म्हणलं जातं. त्याच पद्धतीनं अशोक राजाचं जे शिल्पकलेवर आहे त्यावर आपल्याला ग्रीकांचा प्रभाव आढळतो. त्यामुळं भारत आणि ग्रीसचं एक चांगलं नातं आहे. ग्रीस हा युरोपियन देश आहे तरी पण भारताबरोबरचे संबंध चांगले आहेत आणि ते आपल्याला मध्ययुगीन कालखंडापासून सुद्धा पाहायला भेटतात. प्राचीन काळामध्येही असण्याची शक्यता आहे कारण ज्या आपल्याकडे सिंधू संस्कृती होती तिकडं मेसोपोटेमिया किंवा चीनची कोणती संस्कृती असेल या संस्कृतींचा संबंध असण्याचं आपल्याला काही वेळा नाणी पाहायला भेटली जी भारतामध्ये आढळली, जी परकीय देशामध्ये आढळली. त्यामुळं भारताचे संबंध हे प्राचीन काळापासून होते असे मानले गेलं. त्यामुळेच ग्रीसचा आणि आपला संबंध युनानी औषध आणि अशोक राजाच्या शिल्पकलेवर यातून आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पर्यावरण बद्दल पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की भारतातील सर्वाधिक 41% वाघांची मृत्यू आता महाराष्ट्रात घडलेली आहेत. हे
सांगण्याचं महत्त्वाचं म्हणजे आपण वाघांची संख्या 2022 पर्यंत जगामध्ये दुप्पट करण्याचं एक ठरवले आणि यामध्ये 70% वाघ फक्त भारतात आहेत. जे वाघ असणारे काही देश आहेत, या देशामध्ये भारतात जगातील 70% वाघ फक्त भारतामध्ये आहेत आणि ह्या भारतातील 41% वाघांचे मृत्यू महाराष्ट्रात घडतात. यासाठी ही बातमी आहे. गेल्या 3 महिन्यात मध्य भारतात जे 64% मृत्यू झाले त्यापैकी महाराष्ट्रात 41% झालेत आणि मध्य प्रदेशमध्ये 23%. यातले अधिकांश मृत्यू जे संशयास्पद आहेत. असं म्हणलं जातं की शिकार किंवा वाईल्ड ट्रॅपच्या आधारे या वाघांचा मृत्यू घडवला गेला. आता वाघ कशासाठी मारतात, तर वाघांची जी कातडी आहे ही कित्येक वेळा आपण ते बघतो की त्याची तस्करी केली जाते आणि यासाठी शिकारी काय करतात, पैसे मिळतात म्हणून त्या वाघांना मारतात. पण वाघ एक आपल्या देशासाठी महत्त्वाचा प्राणी आपण मानलेला आहे, जेणेकरून वाघांचं आपण संरक्षण केलं जातं. आणि हा वाघ वाघासाठी आपण काही अभयारण्य राखीव ठेवलेले आहेत. तशीच भारतामध्ये किती अभयारण्य आहेत की जी वाघांसाठी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 6 ते 7 अभयारण्य आहेत की ज्यामध्ये आपण वाघांचं संवर्धन केले आणि त्याला आपण व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे आणि इथं आपण वाघांचं संरक्षण करतो. आणि त्या संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आपल्या महाराष्ट्रातील 41% आपण असं आहे की तिथं मृत्यू वाघांचे आढळले आहेत. आता हे कुठून आलं, तर क्लाई एक संस्था आहे जी दरवर्षी संपूर्ण आकडेवारी प्रसिद्ध करते. यांनी या आकडेवारीनुसार दर 2 दिवसात एक वाघ मृत्युमुखी पडतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सध्या भारतात 2967 वाघ आहेत आणि महाराष्ट्रात 312 वाघ आहेत. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात की सध्या भारतात असे 2 राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये वाघांची संख्या घटलेली आहे. ज्यावेळेस 2014ला एक सर्वे झाला वाघांच्या जनगणनेचा आणि 2014 मध्ये त्या राज्यामध्ये वाघ होते, पण आता 2018 मध्ये आता वाघच आढळले नाहीत. अशी 2 राज्य आहेत. म्हणजे काही राज्यामध्ये वाघांची वाढ होते, पण काही अशी राज्य आहेत की जिथं वाघांची वाढ होण्याऐवजी घट झालेली आहे. काही वेळा वाघ पण त्या राज्यामध्ये त्या आढळले नाहीत. म्हणून आपल्याला ती 2 राज्य मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. अशा पद्धतीने आपण 26 मार्चचे चालू घडामोडी पाहिलेले. थँक्यू.